ते राही गेले. सो गाईज आम्ही चाललो आता कृष्णाच्या बर्थडेला आणि कृष्णाच्या बर्थडेला त्यालाच आम्ही मागं बसून त्याच्या हातात केक दिला. त्याचा कृष्ण इकडे बघ रे, भाऊच्या हातातला केक बघा. आम्ही लय नालायक लोक हे करत होतो. म्हणजे त्याचाच बर्थडे आणि त्यालाच आम्ही केक करायला लावला. हा. वाव, लाईक अ वाव, लुकिंग लाईक अ वाव. आणि तिकडं गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो शॉर्ट ब्लॉग असणार आहे, शॉर्ट ब्लॉग. आणि हा शॉर्ट ब्लॉग जो आहे ना खूपच चांगला असणार आहे. माझी बबडी आणि बघचू तिथं ऑन टॉप असणार आहे. तरी आम्ही तिघं जण आहे फक्त आज, कारण सगळे पसरले जातात त्यांच्या कॉलेजमध्ये आणि त्याच्या टाईपमध्ये. बट काही जाऊ द्या ना, कारण विषय कसा आम्ही एका कॉलेजला आहे तर आम्ही एकत्र आहे, बाकीचे वेगवेगळ्या कॉलेजला आहे तो विषय. पण हां, मागच्या वर्षी पण तिघच होतं मला, त्याचा काही विषय नाही. बट बरं ऐका ना, मागल्या वर्षीचा बजेटचा जरा लय वाईट विषय होता. विषय काय झाला माहितीये का? ऐका विषय काय झाला मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना. विषय काय झाला, मागल्या वेळेस ना आम्ही याच्या घरी गेलो आणि याचा बर्थडे आम्हाला अचानक कळला. आम्ही 40 रुपयाची पेस्ट्री घेऊन गेलो. 40 रुपयाची. नाही, मी सांगतो काय विषय झाला. विषय असा झाला, यांनी मला कॉल लावला. ओके, म्हणजे यांनी पण नव्हतं लावला, मी इंस्टावर पाहिलं आणि कॉलेजमधून आलो आणि मग याला फोन केला मी, आद्या किशाचा बर्थडे वाटते आज. हा म्हणतो खरंच? मला हा खरंच. नाही सॉरी, फॅमिली कंटेंट आहे, आय एम सो सॉरी. मी म्हणलं अरे काय पैसे नाही आमच्याकडं. याच्याकडे होते 20 रुपये, याच्याकडे 20 पण नव्हते. मी 40 दिले त्याला, सॉरी मी 40 रुपये दिले. ते 20 रुपयाचे 2 कच्चे रबे काय पेस्ट्री आणल्या त्याच्या घरी गेलो. मग विषय याला म्हणलं गपचूप खाली केक कापून घेऊ, कारण बजेट नव्हता. त्याच्या घरच्यांनी पाहिलं तर आमची चव गेली असते. आणि गेस वॉट तसंच झालं. त्याच्या फादरने वरती बोलवलं आम्हाला, वर बोलवलं आणि त्याच्या पप्पांनी पद्धतशीर आमच्या हातात 500 रुपये दिले. म्हणजे आम्हाला त्यावेळेस काय फिलिंग वाटली असेल. म्हणजे बर्थडे याचाच आणि केक पण तोच आणतोय. बर्थडे याचाच आणि केक पण त्याच्या त्याच्या पैशाने आणि सगळं त्याच्या पैशाने. आणि 2 पेस्ट्या कोणी खाल्ल्या होत्या त्या? आठवत नाही मला, पण जाऊ दे, मरू दे. जे काय झालं XYZ मरू दे तिकडे, जाऊ दे. मजा आली मागच्याला पण आणि यायला पण मजा येणार आहे. ह्या वेळेस मजा आली कारण आम्ही बर्थडे बॉयला कामाला लावले खरं तर. म्हणजे त्याचाच केक आहे आणि त्यालाच मी मागं ठेवलंय. ओके, दॅट्स वाय आता आम्ही पोचतोय. आणि बजेट विषय असा आहे की लाईट पण गेली आमच्या राजूनगरची, आणि लाईट गेल्यामुळं आम्हाला इथं शूट नाही करता येते यार. त्यामुळे आम्ही आता एकदम स्पेशल जागा. म्हणजे तुम्हाला सांगतो लाईट आहे, तुम्हाला टेन्शनच नाही. आणि विषय कसा आहे, कष्ट एवढे टॉप आहेत ना आमचे की वेळ कष्ट आमचे. माचीस नाही आणली घरी. मग चला गाईज आपण आता माचीस घ्यायला जाऊया माझ्या घरी आणि थांबूयाला आपण. उतर रे, चल बर्थडे बॉयला इथं. आणि चल उतर. हा आमचा आणली तू माचीस. मग राहू दे चला. अरे 0.5 ला टाकायचं, मला वाटलं तुझं. जाऊ दे, चला उतर रे तू. चला आपण राऊंड मारू इथंच ना. मस्त पैकी आपण आता चालू झाली. आता आपण अशी गाडी चांगली कुठं करायचं? इथंच. मस्त पैकी अशी लावून घेऊ. हे सगळे बर्थडे बॉय याची काही इज्जतच नाही मेन म्हणजे आमच्या घरी. अरे असं काय नाही, आपला राहणार किशू डार्लिंग आहे आमचे. आता सगळ्यात महायुक्त आहे की आणि आमची या पुढे चला बर्थडे वाहिनी या पुढे. मी अनबॉक्सिंग करतो आपल्या 200 रुपयाचा इकडे होते 500-600 रुपयाचा केक. हा तिथे येतो आपण. माझीच आणली. आम्हाला माहिती आहे तो कोण आहे. सिरियस नका घेऊ, भाऊ या आपला. आमच्या तेवढं चालतं. आम्ही गरीब लोक आहे. असं नाही की गरीब, आमची गरिबी तुम्हाला माग दिसतच असेल सगळी. असं नाही की गरीबी आपली. आणि विषय ऐक ना, विषय असा आहे की भाऊ आहे आपला, आम्ही असंच बोलतो. नका ते वाटून घेऊ की याची इज्जत नाही आमच्यात. खूप इज्जत आहे आमच्यात, पण ते आम्हाला दिसत नाही असा विषय. आम्ही देत नाही. आता हा कधी पण माणसांनी कचरा डस्टबिन मध्ये नाही टाकाव. करतोय हातकर आणलाय, हातकरने आपण मस्त असं. केकची काय हालत असणार आहे. या केकला घेऊन आम्ही एवढं हिंडलोय ना, 5-6 किलोमीटर हिंडलो या केकला घेऊन आम्ही सोबत. मित्रासारखा सोबत घेऊन हिंडलोय.
अरे दाखव. आम्हाला काळजी होती ना तुझी लई जास्त डार्क चॉकलेट दिलाय हळू डार्क चॉकलेट दिलाय अयो केकच नव्हता बघितला आम्ही. घेऊन आलो फक्त माहित नाही कोणता केक आहे. बरं हे आमचे किशू भाऊंचा केक. ह्या साईडनी किशू आणि ह्या साईडनी काहीतरी लिहिलंय आम्ही त्याच्यासाठी. त्याच्यात दाखव ना, त्याच्यात दाखव, त्याच्यात बघ, तू नको बघू. हा आमचा अपेक्स. आणि आमच्याकडून आमच्या भावाला म्हणजे अपेक्सला म्हणजेच आमच्याकडून सगळ्यांकडून आमच्या सगळ्यांकडून याला हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभ शुभ रात्रीच्या शुभेच्छा. आणि हे ऐका, ती रात्र अशीच तू मजेत घालव. आणि तसं नाही. हे बघ, जे पण डबल मिनिंग असतील ते निघून जाय ब्लॉग मधून. ओके, अनफॉलो करा मला काही गरज नाही. ओके, सो केक कटिंग करू आपण आता. आणि हा हे पण लावायचे. की कोण आहे रे हा लावणारा? मी आहे. अरे ते दिसत नाही. सॉरी. इथं लाव, इथं लाव. अरे मग हे, अरे येडा इकडे मागं लावायचं असतं. मला एक सांगा कमेंट मध्ये की हे मागं लावत असतात का पुढे लावत असतात? अरे हे इथं लावलं तरी ते दिसणारच आहे ना. कॉमन सेन्स. डोक्यात पागळ. अरे घुसत नाही. चलो आता मी ब्लॉगिंग करतो. ये इकडे साईड. नाही ते बर्थडे आहे तुझा. फायनली आता हे घे. दे इकडे, मी लावतो. सगळं तू पेटवशील तर काय मजा आहे रे ब्रो. माहिती आहे तू गंजेडी माणूस. अरे मान्य चलो करतोय. हे चल कर कट काप. अरे मग असं अरे, याला असलं. दिसलं पाहिजे. हा दिसतं ना. हा दिसते ना. ओके. Oh, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, हरे कृष्णा. happy birthday to you. Yeah. Yeah. हे टिकलं रे, जास्त टिकला. हे आपण असं मस्तपैकी असं काढून घेऊ. अरे बापरे. हे पहिला असं निघाले, क्वालिटी निघाले आमचं. नाही तर बाकीचे टाकलं तर सगळे फुटलं होतं डायरेक्ट. मग अरे फक्त किती मिनिट टिकलं असेल आता जास्तीत जास्त? लईत लई एकच सेकंद. एकच सेकंड. आता ये थांब, फोटो काढतो. फोटो काढतो. ये नाईस. आता आम्ही फोटो ए, काढतो. थांब. मग भेटू आपण. थांब. हा. काय नाही राव. ए, थांब, थांब. आद्या तुझ्या याच्यात ना व्हिडिओ काढ. सो गाईज वेलकम. आता आम्ही चाललो जेवायला. बर्थडे सेलिब्रेट झाला. आताच्या घरी केक देऊन आलो, कारण आमच्या मुळे काय पाहिजे संपला नाही केक एवढा मोठा. हत्ती केक आणला होता ना 550चा. त्यामुळे तो काय संपला नाही. नाही ते आणि काय आता झालं. मला माहिती की जे आहेत ना त्यांच्या आता ऊत आहे, त्यांना असं वाटलं की तो केक 350 550चा होता. सिरियसली ब्रो, त्याच्यावरची जी क्रीम होती ना ती आली होती आमची लंडनवरून. हा लंडन नाही, हा. दुबईवरून. लंडन डेअरी तुम्ही चॉकलेट खाल्ली असेल, त्याची क्रीम आहे ती ब्रो. बोल रे आता. आज सकाळी कोणती कॅडबरी खाल्ली होती? डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट. अरे ऐक ना, विषय काय झाला, मी चॉकलेट खाल्ली, तोंडात टाकली, ती एवढी कडू लागली, मी थुकून दिली. हे याला दिली का नाही चॉकलेट? माझ्याकडेच आहे. अरे हा, अरे चुकलं आपलं. अरे इथं तिकडे जाणार होतो ना मी. इथं जायचंय आपल्याला ठिकाणी जेवणाचा अड्डा. मस्तपैकी आपण आता उतरू, जाऊया आपल्याला आतमध्ये. आणि आमच्याकडे डॉग चॉकलेट खाऊ घालणार. आणि डार्क म्हणजे अल्ट्रा डार्क. चलो जेवायला नक्की आहे इथं. इथं बसू. इथं रिक्स नाही घ्यायची. हवा येते इथं. गरम आहे गरम. अरे कूलर लाईट गेली आहे. अरे हा लाईट येते. अरे मलाच लावतो मी कोपऱ्यामध्ये. हे कोपऱ्यात नको रे, मला गरम होत आहे. अरे साधू भाई, कुठं बसायचं सांग ना. चहा बी उचल. अरे इथं बसता ना.
लाईट आली बरं. आपण किती पण लाईट आली ते करू सेट ते करू कूलर आज लाईट चांगली आहे तिथं. आमचा कूलर हो ये अरे तोंडावर लाईट पण इथं बस पुढे इथं बस. हे आतमध्ये सर सर इकडच्या साईडला बस तू इकडच्या साईडला पकडा. अरे असं बॅक कॅमेरा चालू होता आतापर्यंत तू इथं काय झालं याच्या आधी हे बिर्याणीच्या मध्ये चाललंय आपलं. तुम्हाला माहिती आहे काजू मसाला सगळं सेट असतं. एक किशा चॉकलेट घ्यायचं त्याच्या आधी नाही ते जाऊ दे ते जाऊ दे ते जाऊ दे. त्यासाठी आम्ही अमेरिकेवरून इम्पोर्ट केली आहे. तुला पण फोटो 8 लाख आहे ना फोटो चालू आहे ना फोटो चालू आहे ना 8 लाख रुपये घालून आली ती काय लक्षात ठेव. 8 लाख रुपये घालून आली इम्पोर्ट करून आणली आहे. पाहिजे तुला डार्क चॉकलेट आहे बिना शुगर वाली. घे एक नंबर आहे आल्या पूर्ण खाना पूर्ण खाणं मला त्याला डार्क डार्क खाऊन सवय झाली. काहीच वाटत नाही कडू नाहीच आहे का? अशीच असते डार्क चॉकलेट काय म्हणजे आमच्याजवळ प्रँक झाला आता. जास्तच कडू लागले आम्हाला. याच्याजवळ प्रँक करायचा होता आमच्याजवळ प्रँक अरे हा जास्त कॅफे मध्ये असतो ना. ओ आई डार्क चॉकलेट हा खाली नाही नाही खा तुम्ही खा. नको. ते सकाळपासून खाते सकाळपासून खाते. दे रे भावा तुझ्यासाठी. नको ती नको थोडीशी कच्ची. दे हिची डार्क चॉकलेट आहे ना भाई या डार्क चॉकलेट आहे ना मरता मरता वाचले मी. ही तरी थोडीशी खातोय थंडी घेतली ना याच्या घरात सगळ्यांना भाजी बरोबर. याच्या घरात यांनी माझ्यावर फ्राय केला अशी एवढी कळू ती एवढी मोठी चॉकलेट मी एवढा घेतच खाल्ली. आता आपण काहीतरी मागू त्यापेक्षा पनीर मस्त. म्हणजे हॉटेलला पण यायचं असतं हॉटेलला आल्यावर काय घ्यायचं ते पण नक्की नसतं. आम्ही मस्त वेगळी आता ऑर्डर करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो बाई काय मागवलंय. सो माझी बबडी आपण नंतर भेटू. साधूबाईकडून त्याच्यावर एक चॉईस आणि म्हणून सांगतो तो आता मागवलाय आम्ही आणि घरमध्ये व्हिडिओ चालू केला मी कारण हा मोबाईलमध्ये घुसलाय आणि याला पण काहीतरी बोलायचं होतं व्हिडिओमध्ये त्यामुळे मला आता चालू करून टाकू. आणि काय बोलायचं तुला? तर आपण आलोय कृष्णा अय्यर यांच्या बड्डे निमित्त आलोय आपण ह्या हॉटेलमध्ये आलो. तर हे हॉटेल आमची फॅमिली रोज येते इथं जेवायला वगैरे. तर सगळं जेवण वगैरे सगळं चांगलं आहे इथं. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या इथं येऊन एकदा. आणि तुम्हाला जेवणाचं आम्ही थोडेफार फुटेज दाखवूच कसं काय आहे जेवण वगैरे. तर आणि हे मधून चालू झालं आहे नो की कट झाला मला चुकून आणि मला काही कळलं नाही. सो ते चुकून कट झालं. हो का? आता कसं जेवण आहे मला पण माहीत नाही. फर्स्ट टाइम नाही आलो मी लेवळ आलो पण आम्ही बिर्याणी खात होतो बिर्याणीसाठी स्पेशल. आता काय काय होतो ना आपण याच्या आधी बिर्याणीसाठी आलं आणि तो किती वेळा याची मॅच चालू आहे असा विषय. अरे याची आहे हैदराबाद आणि याची आहे कोणती तुझी? रडणार आहे आज मी गॅरंटी देतो. हा जर रडला काय नाही आपल्याला आईस्क्रीम खायला घालायची बघा उद्या. आणि जर हैदराबाद जिंकली तर अरे रनरेट काय चाललाय? 12.4 याला क्रिकेट मधलं सिरियसली याला ए, थांब, थांब. Batting ऐका मी काय म्हणतो. विषय काय झाला थोडंसं माझ्या मिसअंडरस्टँडिंग झाली. तर बॅटिंग SRH ची चालली मला वाटलं RCB ची बॅटिंग झाली त्याच्यामुळे मला वाटलं जरा ठीक आहे ते तर वेगळीच बात आहे ना. पण हा एवढा पार म्हणजे A1 क्वालिटीचा आमचा हा ना अजून बोलतो ना मी की आता हा कोण आहे RCB वाला. ठीक आहे मी MI वाला आहे. सो ऑफकोर्स यार म्हणजे नॉर्मल क्वेश्चन MIचा होम ग्राउंड काय ते मला तर माहीत असणार ऑफकोर्स माहीत असणार. याला हैदराबादचं काय ते माहीत असणार राईट. अहो RCBचा कट्टर आहे. याला मी RCBचा होम ग्राउंड विचारलं भाऊजी फाटली
भाऊ काय म्हणलं होतं चेन्नई मधलं काहीतरी बँगलोर मध्ये नाही काय म्हणलं होता कुठे कोणते समथिंग काहीतरी बोलला होता काय आठवत नाही आता बरं ऐका चुकीचं ना, बोलला. ऐका, मी काय म्हणतो ऐका माग RCB ची चालली होती माहिती का तुम्ही एम ऐकून होते तर तुमचा विषय काय झाला कोणाच्या बरोबर तरी मॅच होती माग मला आठवतंय हा. तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या टीम सोडून त्या टीमला सपोर्ट करताय मग याच्यात असं तुमची नसतं loyalty कोणची ब्रो आहे? असं Loyalty कोणती आहे नसतं असं तुमची? नसतं त्याच्यात समजा आमची टीम असली तर आम्ही आम्हाला सपोर्ट करतो बट आमची त्याच्यात टीम नसली तर आम्ही दुसऱ्याला सपोर्ट करतो बाय चान्स मग ते आमच्या- त्या दिवशी मी आमच्या सांगतो त्या दिवशी मी सारख्यांना- सांगतो आता मी सांगतो आता RCB वर्सेस HRH मी आम्हाला आहे ना मी फुल सपोर्ट याला करतोय फुल टू फुल याला सपोर्ट करतोय बोला आता याला सपोर्ट करतोय तू हा SRH ला याला नाही करत SRH ला याला तर नाही करत रे SRH ठीक आहे RCB पण एवढी वाईट नाही ब्रो नाहीच आहे पण ती RCB विषय असा आहे मसाला वापर आला आमचा एक नंबर भाईसा चीज टाकू ते जाऊ द्या काय बोलणार हो तुम्ही काय होतं बोलले राहू सुरुवात तर काय हे असे खादोळे मित्र भेटले रे मला लाईफ मध्ये एवढे खादोळे मित्र हा ब्लॉग चालू आहे नाही ब्लॉग सोडून खायचं म्हणतात ते फक्त भाई हा? नको. अरे ऐक ना तिथं फेस काय रे अरे नाही बे, सांगतो ना. आधीची मॅच लावतो नाही भाई आता मी तुला सांगितलं. तिथं काहीच तुम्ही सांगा हा फेस आहे का काय हा चेक कर तुला माझ्या विश्वास नाही ना. बघा हे असे बालिशपणा होतात आमच्या जेवायला आले आणि इथं सगळे बघतात ना आम्ही बोल 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 अरे 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 सांगायला का चाललंय अरे ऐक ना फेस येत असतो आता त्या वेटरला सांगायचं चाललं की फेस आला तिथं काय बोलू मी सिरियसली आता कशी आहेत रे पोरं भाई तिथं फेस येणारच ना ऑफकोर्स यार अरे बुलबुले सुटते सिरियसली बुलबुले सुटायला लागले तर आता तू ना ते हे केलं ना त्यामुळे बुलबुले सुटायला लागले तर बघ दिसला का दिसलं का कुठे गायब झाले मी हाय झाडावर. अरे बुलबुले सुटले होते आता फुगे उडत होते. हा सिरियसली अरे बापरे बाग होती ते बाल होती याला बाल होती असं मला माहिती पाऊलाचं हवे म्हणजे रस्त्यात टाकायचं का आम्ही पहिल्यांदाच खात नाही काहीतरी नवीन काय ठीक आहे ना बाल होती चिकन नाईस 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 उगाच राहत आज बोल रे बाकीचे तसं आहे जोरात बोल ना माईक नाही आपल्याकडे नाही पाटीलवाला इकडे आहे हायवेलाच आहे ना हायवेला मग कुठे माहिती का मंचर आता तेव्हाला नाही इकडचं हा तो जनांगी पाटील याच्यापासून पुढं. हा मालवणीचे एक खास बात तो रस्सा येतो त्याच्यामध्ये हा मी आहे मालवणी त्याच्यामध्ये पण असू शकतो मी तिथे चिकन मालवणी खातो मी आज त्याला तेच खायला घालणार चांगलं नॉनव्हेजला जाणार होता हा व्हेज आहे आमच्याकडे याने गोळा घातलाय पूर्ण माळकरी माणूस कोणीतरी देवाची भक्ती करणार पाहिजे नाही का मजा होते चांगल्या हॉटेलमध्ये आलं तर काही विषय नाही भाई फुलीच जाते तुला आणि आता जेवून घेऊ चांगलं आणि हे सिरियसली आम्हाला वेगळंच दिसलं की हा रस्सा आणि भाजी नान कशी असते तरी नान म्हणजे अशी असते नान पण त्याच्यात किती दिलं का अजून 3 दिलं एक्स्ट्रा अरे नान म्हणजे मोठी सो फायनली आता सॉफ्टी खायला आलो आता एंडिंग करणं एंडिंग काय म्हणायचं आम्ही सगळं खाल्लं सगळ्यांनी प्रत्येकाचं पोट भरलं बाकी काय पाहिजे ना एक मिनटं मोबाईल जरा हां बोला आणि त्याच्यात भाऊने आम्हाला आईस्क्रीम खायला लागलं भाऊच्या मनापासून काय म्हणतात ते आपलं मग मोठं आहे आणि ऐका तर हे राजगुरुमधलं एक नाव नाही माहीत नाव नाही माहीत तर हे आहे राजगुरुनगरमधलं एक आईस्क्रीमचं दुकान आहे. आम्ही इथे येत राहतो सारखं कंटिन्यू येत राहतो म्हणजे आम्हाला सॉफ्ट आवडते म्हणून येत राहतो तर यांच्याकडे सगळे रोज वेगवेगळे फ्लेवर असतात आज यांनी पिस्ता आणि ब्लॅक करंट ठेवलं आहे तर उद्या चॉकलेट असतो किंवा व्हॅनिला वगैरे असतो बरोबर ना व्हॅनिला असतो ना तर नक्की खायला भेट द्यायला एकदा या भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघून खायचं झोप आली मला आता बाय बाय